बॅटिंग क्रमामध्ये कॉम्बिनेशन कशा प्रकारे असेल महत्त्वपूर्ण बॅटर्स? 60+ जाण्याचा प्रयत्न करू आणि बॅटर्स आहेत विश्वास आहे 100% देण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढंच तुम्ही ग्रामीणही खेळता सो त्या अनुषंगाने आवर्जून विचारेन की जो माहोल आज या स्पर्धेमध्ये आहे बी पी एलच्या तिसऱ्या यशस्वी पर्वामध्ये आपण आहोत, कसं वाटतंय, काय म्हणशील या स्पर्धेविषयी? आयोजन तर खूपच सुंदर केलं आहे आणि प्रत्येक वर्षी असतो आयोजन आणि सो बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम्सला. आणि टॉस इथे कंप्लीट झाला आहे. भार्गव फायटर्सने टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं की ते फिल्डिंग करणार आहेत. धन्यवाद. चला तर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होत आहे. रनचेसला सुरुवात होणार आहे. लऊ टावरे फाउंडेशन टीम समोर 52 धावांचं टार्गेट आणि हे टार्गेट सक्सेसफुली चेस केलं जाईल की नाही हे सर्व काही आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत म्हणजे सहकारी समालोचक विशाल पाटील. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. थँक्यू सो मच अजयजी. गरज सर मॅचकडे आता आपण वळूया. बघा वेळेसंदर्भात पुन्हा एकदा सूचना देतोय की बघा विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं टाकायचे आणि प्रत्येकी टीमला बघा स्पेशल स्लीव्स देखील दिलेले आहेत हातांसाठी, ते परिधान करायचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. सामन्याला होत आहे सुरुवात. वन सेकंड वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय वर्ल्ड प्रीमियर लीग 2025 सीझन 3 मध्ये. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अविनाश आणि त्यांचा समवेत किशोर पाटील ही जोडी लऊ टावरे फाउंडेशन आणि त्यांचा अगेन्स्ट नरेश शेट ऑलराऊंडर्स ही बॅटल आपण पाहत आहोत. पहिलं षटक हरेश चौधरी बॉलिंग मार्कवरती तयार होता. टार्गेट जो सेट केला 52चा हा रन चेस. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल. व्हॉट अ शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बट एका क्षणाला असं वाटलं की लॉंग ऑनला क्लिअर करतील की काय, कारण बॅट फ्लो शॉट सिलेक्शन प्रॉपर होतं पण ताकद कमी पडली की काय हेच वाटतं. पहिला बॉल आणि पहिला झटका. अगदी पहिल्याच चेंडूवरती हा पहिला धक्का लागला आणि एका क्षणाला मीही सरप्राईज झालो की ज्याप्रमाणे स्ट्रोक कंप्लीट केला असं वाटलं की लॉंग ऑनला इझिली क्लिअर करतील, बट तसं काही नाही आहे. लॉंग ऑनला ही कॅच पकडण्यात आली आणि पहिल्याच बॉलवरती हा पहिला धक्का. आणि कधी कधी ते असतं ना की जे दिसतं तसं नसतं आणि तेच घडलं या स्ट्रोक मागे. असं वाटलं की लॉंग ऑनला इझिली क्लिअर करतील पण तसं काही नाही आहे. धक्का लागला. बॅटर अविनाश दरमाणे ते बाद झाले. क्रमांक 3 वरती किरण पाटील मैदानात 7 मध्ये दाखल झालेत. लक्ष जर आपण पाहिलं 52चा हा रन चेज आहे. नरेश शेट ऑलराऊंडर्स टीमचं पुरस्कर्ते प्रशांतदादा भोईर, तसेच लहू टावरे फाउंडेशन टीमचे पुरस्कर्ते निलेश दादा टावरे साहेब. ही लढत असं वाटतं की ही देखील बॅटल आपल्याला अंतिम षटकापर्यंत पाहायला मिळू शकते. सुरुवात तर चांगली झाली कारण पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. नेक्स्ट बॉल सन्मान द्यायचा होता. अपीलही झाली. लाऊडशी आउट. 11चे 11 खेळाडू अपील करतायत बट पंच सहमत नाही आहेत. बघा कॉट बियॉन्ड द विकेटसाठी रिव्ह्यू नाही आहे. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो फायनल असेल. चला टीम जर अंपायरने नॉट आऊट दिला तर प्लीज फिल्डिंग सेट करा. कॉट बिहाइंड द विकेटसाठी कोणत्याही प्रकारे रिव्ह्यू नाही आहे. चला फिल्डिंग सेट करा आणि सुरुवात करा आता.
पुन्हा एकदा सामन्याला. चला विनंती असेल फिल्डिंग टीम, वेळ कमी घ्या. बघा मागील चेंडूवरती अपीलही भरपूर झाली होती. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. अपील भरपूर झाली बट पंच सहमत नव्हते. नेक्स्ट बॉल. पहिल्या 2 चेंडू विकेटही आली, डॉट बॉलही आला. आता प्रेशर मी म्हणेन बॅटिंग टीम लहू टावरे फाउंडेशनवरती दबाव वाढतोय. आता ही दरम्यान हलकीशी अपील झाली आणि आताही अंपायर सहमत नाही आहेत. आणि आय थिंक बॅट ग्राउंडेड झाली त्याचा तो साऊंड असावा असेच अंपायर इशारा करतात. चला विनंती असेल फिल्डिंग टीम, कॉट बिहाइंड द विकेटसाठी रिव्ह्यू नाही आहे. चला विनंती असेल वेळ जास्त घेऊ नका. या आधीच मी सांगितलं की 20 मिनिटं आहेत पहिल्या 4 षटकांसाठी. त्यापेक्षा जर जास्त वेळ खर्च झाली तर तुम्हाला लास्ट ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर इनफिल्डमध्ये सेट करावा लागेल. सो रिक्वेस्ट आहे की प्लीज वेळ कमी घ्या आणि सुरुवात करा. 3 चेंडू ज्याप्रमाणे टाकलेत पूर्णपणे सरप्राईज केलं बॅटर्सला आतापर्यंत. कारण विकेटही आली, 2 डॉट बॉलही आले आणि आता 52चा रन चेस थोडा अवघड झाला असं वाटतंय. आता ही प्लेन मिस. आणखीन एक डॉट बॉल पहिल्या षटकामध्ये. सध्याचा घडीला या मॅचमध्ये आता असं आपण म्हणूया की नरेश शेट ऑलराऊंडर्स या पहिल्या षटकामध्ये या मॅचमध्ये आता थोडे पुढे गेलेत. कारण 52 डिफेंड करायचा होता बट या पहिल्या षटकामध्ये एकही धाव अजूनही आली नाही आहे. आणि VPL 2025 मधलं फर्स्ट मेडन ओव्हर पाहायला मिळेल का हा देखील प्रश्न. हुक करायचा होता आणि आता ही बॅटनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय. रनआउटची शक्यताही आहे आणि डॉट बॉल तर दरम्यान इथे येतोय. आणि अजूनही जर आपण बघलं तर या पहिल्या षटकामध्ये एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चला विनंती असेल फिल्डिंग टीम, बघा शेवटची सूचना अंपायर्स आपण देखील त्यांना सांगा की प्रत्येकी चेंडूवरती जर तुम्ही एकत्रित व्हाल तर शेड्यूल कसा कंप्लीट करायचा. सर रिक्वेस्ट फिल्डिंग टीम, विनंती असेल की लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. काहीशा चर्चा जरूर केल्या जातात बट ऑन फील्ड डिसिजन जो असेल तो फायनल आहे. व गणेश पाटील सर काही डाऊट असेल कशामध्ये तर रिव्ह्यू घ्या. डाऊट नाही आहे. सो बॅटर सेफ आहे ते अंपायर्सने सांगितलं. दरम्यान ही शेवटची सूचना आहे की यानंतर प्लीज एकत्रित होऊ नका. बट पहिलं षटक मेडन ओव्हर येईल का शेवटचा बॉल या फर्स्ट ओव्हरमधला. शेवटचा बॉल लॉफ्टेड फटका हवेमध्ये फिल्डर येतात आणि कॅच पकडली जाईल. VPL 2025 सीझन 3 फर्स्ट विकेट मेडन इथे टाकली बॉलर हरेश चौधरीने. लाजवाब स्पेल, लाजवाब बॉलिंग आणि या पहिल्या षटकामध्येच बॅटिंग टीमचे नटबॉल ढिल्ले गेलेत असं मी आवर्जून म्हणेन. कारण आणि तसेच VPL 2025 सीझन 3चे चेअरमॅन सन्माननीय भानुदास मधुकर भोईर सावंतचंही शुभागमन झालेलं आहे. सावंतचे मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एकही धाव नाही आहे, 2 धक्केही लागलेत आणि पहिल्या षटकासाठी जी वेळ खर्च झाली त्याचीही माहिती मी पोहोचवतो. वेळ जी खर्च झालेली आहे या पहिल्या षटकासाठी करेक्ट 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि येत्या 3 षटकांसाठी तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत. फिल्डिंग टीम चला क्विकली फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला आता सुरुवात करा. मैदानाच्या हातामध्ये आता दाखल झाला बॅटर क्रमांक 4 वरती आकाश पाटील, या टीमचा आयकॉन आकाश पाटील दाखल झाला. म्हणजे मॅच मध्ये अजूनही भरपूर दमखम बाकी आहे कारण आकाश मैदानाच्या आतमध्ये
आणि आकाश चेंडूला आकाशामध्ये पाठवण्याची क्षमता तर ठेवतो, पण त्याप्रमाणे बॅटिंग होणंही गरजेचं. बघा आकाश पाटील, एक सूचना मी पोहोचवतो, प्रत्येकी टीमला आपण स्लीव्स दिलेले आहेत, सो ते तुम्हाला परिधान करायचे आहेत. ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बघा आकाश पाटील, ते स्लीव्स परिधान करा, अशा सूचना मॅनेजमेंट कमिटीकडून आम्हाला येत आहेत. वेट करा. आणि बघा प्रत्येकी टीमचा खेळाडूंना स्लीव्स दिलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त दुसरे कोणते स्लीव्स तुम्ही परिधान करायचे नाहीये, त्याचीही माहिती मी पोहोचवतो. अदरवाईज 2 रनची पॅनल्टी. बघा हे शेवटचं आम्ही सांगत आहोत, ही शेवटची सूचना आहे की यात नंतर प्रत्येकी टीम, आपण लक्षात ठेवा की प्रत्येकी टीमला आपण स्लीव्स दिलेल्या आहेत. फक्त बॉलिंग करत असताना बॉलरला ती मुभा आहे की तुम्ही स्लीव्स रिमूव्ह करून बॉलिंग करू शकता, पण त्या व्यतिरिक्त कोणीही ते करायचं नाहीये. पहिल्या षटकामध्ये एकही धाव नाहीये, 2 विकेटही गेलेत. ड्राईव्ह करायचा होता, दरम्यान फिल्डर येत आहेत पॉइंटला, बट बॉल घोषित क्षेत्रामध्ये गेला. सिंगल मिळेल. धावफलक आता 1 वरती आपल्याला पाहायला मिळेल. एकदा धावफलकावरती 2 धक्केही लागलेत. अजूनही जर आपण पाहिले तर बघा, जे मी सांगितलं की आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे, म्हणजे सामना अजूनही बाकी आहे. चेंडू शिल्लक आहेत, येते 23 आणि 23 चेंडूमध्ये करायचं आहेत रन्स 51. 51 धावांची आवश्यकता. बघा बॅटर्स, तुम्हीही जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, कारण टायमर सुरू आहे. 51 धावा करायचं. 23 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. याआधी आपण पाहिलं लाजवाब खेळ आपण पूर्ण वॉरियर्स या टीमचा पाहिला, ज्यांनी सक्सेसफुली 44 डिफेंड केला. पण या मॅचमध्ये आता 52 इथे डिफेंड होतील की चेज होतील हा प्रश्न बाकी. आकाश सन्मान दिला. आकाशने पहिलाच बॉल फेस करत असताना मोठा फटका खेळण्याचा अटेम्प्टही केला नाहीये. सिंगल मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता 2 वरती आपल्याला पाहायला मिळतो. खेळ तर क्रिकेटचा सुरू आहे, बट स्कोर कार्ड फुटबॉलचा पाहायला मिळतोय. 2 विकेटही गेलेत, 2च धावा धावफलकावरती आहेत. बट या मॅचमध्ये जर 52 चेस करायचे आहेत नरेश लहू टावरे फाउंडेशन टीमला, तर मी आवर्जून सांगेल की आकाशची बॅट चालणं इथे महत्त्वाचं असेल. ड्राईव्ह करायचं होतं, दरम्यान सिंगल इथेही मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 3 धावा धावफलकावरती. सर्वांनी निलेश दादा टावरे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ लहू टावरे फाउंडेशन टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसत. त्यांचा अगेन्स्ट प्रशांत दादा भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ नरेश शेठ ऑलराऊंडर्स ही टीमही दिसत आहे. आणि नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीम सध्या सगळ्या या लढतीमध्ये पुढे आहे. ड्राईव्ह करायचं होतं. बॅट सिकडा, चेंडू दरम्यान घोषित क्षेत्रामध्ये गेला. सिंगल दरम्यान इथे कंप्लीट होईल. आय थिंक बॉल ग्राउंडमध्येच होता. सिंगल मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 4 वरती जाऊन पोहोचला. यात नंतर भार्गव फायटर्स आणि त्यांचा अगेन्स्ट भरत स्पोर्ट्स अशीही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. भार्गव फायटर्स आतिशी भामरे यांनी पुरस्कृत केलेला संघ, त्यांचा अगेन्स्ट देवर्ष पाटील पुरस्कृत भरत स्पोर्ट्स आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसेल. लॉफ्टेड फटका, बॉल हवेमध्ये आहे, बट फुल डीपमध्ये आहेत. लॉंग ऑफला बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत इझिली 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. लास्ट सीझनचे चॅम्पियन, डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून या पर्वामध्ये नरेश शेठ ऑलराऊंडर्स ही टीम खेळत आहे. आणि पहिल्याच लढतीमध्ये असं वाटतं की सध्या सगळीला तर ते पुढे आहेत, पण जे मी सांगितलं की आकाश आहे मैदानाच्या आतमध्ये आणि आकाश आहे, तर अशा अपेक्षाही आहेत टीम लहू टावरे फाउंडेशनचा. फुल लेंथ उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे, फील्ड राखेत लॉंग ऑफला, मिस्टेक होणार नाहीये. आणखीन एक सफलता मिळेल. धक्का लागला 3रा आणि बॅटर बाद झालेत. किशोर पाटील सफलता मिळाली. धक्का 3रा लागला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 5, न्यू मॅन इन बॅटर आतिश चौधरी दरम्यान क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्याकरिता येतात.
दुसरी लढत आजच्या या उद्घाटनीय रात्रीमधली आपण पाहत आहोत. लघु टावरे फाउंडेशन त्यांचा अगेन्स्ट नरेश शेट ऑलराऊंडर्स ही बॅटल. आणि ऑलराऊंडर्स मी म्हणेन हेही म्हणून नाव दिले की या सर्व टीममध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकी खेळाडूमध्ये काही ना काही वेगवेगळे मी म्हणेन कला आहे. त्यामध्ये एखादा खेळाडू ऑलराऊंडरही आहे, बॉलिंगही करू शकतो, बॅटिंगही करू शकतो. काही फिल्डर्स फिल्डिंगमध्येही एक्सपर्ट्स आहेत आणि ऑलराऊंडर्स टीम डिफेंडिंग चॅम्पियनही आहे. आणि डिफेंडिंग चॅम्पियन सध्या सगळीला या मॅचमध्ये चॅम्पियनसारखे खेळतात. आणि इन बिटवीन 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये 6 धावा फलकावरती धक्के लागले. 3 खेळ बाकी येतात. 3 ओव्हर्स आणि करायच्यात 46 आणि वेळ जी खर्च झालेली आहे पहिल्या 2 षटकांसाठी त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 2 ओव्हरसाठी जर आपण पाहिलं तर 11 मिनटं 12 मिनटं आतापर्यंत खर्च झालेले आहेत. सो चला विनंती असेल की 8 मिनटं आहेत येत्या 2 षटकांसाठी आणि 8 ची 9 मिनटंही जर खर्च तुम्ही केली तर लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर ठेवावा लागेल. सो नरेश शेट ऑलराऊंडर्स टीम चला क्विकली फिल्डिंग सेट करा आणि सुरुवात करा या ओव्हरला. 18 चेंडू शिल्लक. 18मध्ये आता 46 करायचं आहेत. आकाश मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. बट मी सांगितलं की आकाश पाटीलची बॅट जर चालली तर या मॅचमध्ये मजा येईल. पण आकाशची विकेट जर इथे लवकर काढू शकली टीम नरेश शेट ऑलराऊंडर्स तर असं आपण म्हणूया की हा सामना त्यांच्या खिशामध्ये. चला वेळ कमी घ्या. अगोदरच मी सांगितलं की 8 मिनटं आहेत 2 षटकांसाठी. 8 चे 9 मिनटंही जरी खर्च झाली तरी सुद्धा लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फुल ठेवावा लागेल. 18मध्ये 46 पहिलाच बॉल बैठक बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनचा बाहेर. काय सुरुवात केली या ओव्हरच्या आकाश पाटीलने. आकाशने मारलाय आकाशामध्ये हा पहिला षटकार या ओव्हर मधला. बैठक लाजवाब फटका स्लॉक स्वीप बॉलला पाठवलं डीप स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत असताना हा पहिला षटकार या सेकंड इनिंग मधला. धावफलक आता 12. जे मी सांगितलं की आकाश आहे तोपर्यंत मॅच आहे आणि आकाशने देखील तेच सांगितलं मी आहे तर मॅचही आहे आणि मी आहे तर ही लढतही सुरू आहे. षटकाराच्या साह्याने धावफलक 12 वरती. आकाश खेळला तर मॅचमध्ये मजा येईल. एक पैसा वसूल मॅच या 17मध्ये नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि तीच तर अपेक्षा आहे. धावफलक 12. नेक्स्ट बॉल. आता लोबो फुल टॉस ड्राईव्ह केला. कव्हरला फिल्डर येत आहेत. बॉल स्टॉप करतायत तोपर्यंत मिळेल सिंगल. धावफलक आता 13 वरती. बट मी सांगेल की आकाश सोबत आता दुसऱ्या एंडला जो बॅटर आहे ना त्यालाही आकाशला साथ द्यावी लागेल कारण चेज आता इतकाही सोपा राहिला नाही आहे. कारण आता चेंडू शिल्लक येते 16मध्ये आता करायचं आहेत रन्स 39. 39 धाब्यांची आवश्यकता येत्या 16 चेंडूंवरती आणि हे तेव्हा साध्य होऊ शकतं जेव्हा दोन्ही एंड्सने रन्स येतील आणि दोन्ही एंड्सने रन्स येण्यासाठी दोन्ही एंड्सने शर्तीचे प्रयत्न लावण्याचं बॅटर हे महत्त्वाचं राहिलं आणि ते कार्य इथे दोन्ही बॅटर्सला करायचं. आतिश चौधरी आता स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. फुल लेंथ आता फिल्डर येत आहेत. काऊ कॉर्नरचे बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत सिंगलच मिळेल. धावफलक पुढे जातो. महेश पाटील तुम्ही स्लीव्स परिधान केल्या नाही आहे तुम्हालाही सांगतो. या मॅचसाठी आम्ही सांगतो. यात नंतर आम्ही कोणाला सांगणार नाही आहोत. प्रत्येकी खेळाडूला ही सूचना की ज्या स्लीव्स तुम्हाला दिलेल्या आहेत तुमच्या ड्रेस कोडला त्या मॅचिंग आहेत आणि त्या तुम्हाला परिधान करायचं आहेत आणि यात नंतर जर कोणी परिधान नाही केला तर 2 रनची पॅनल्टी असेल. अपीलही झाली. आउट शॉट बट बॅटचा संपर्क होता. अंपायरने तेच सांगितलं सिंगल दरम्यान ते कंप्लीट होईल. धावफलक एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे चालला. धावफलक जाऊन पोहोचला आता 15 धावा धावफलकावरती आणि रिक्वायर रेटही पुढे चालला आहे कारण चेंडू शिल्लक येते 14 आणि 14मध्ये आता करायचं आहेत रन्स 37 धाव्यांची आवश्यकता येत्या 14 चेंडूंवरती. मोठा फटका हवा येत्या 2 चेंडूंमध्ये एखादा तरी मोठा फटका हवा आहे. नेक्स्ट बॉल.
स्टेप आउट झाला बॅटर, बट तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाही आहे. मिड ऑनला बॉल फील्ड होतो, मिडल सिंगल एकापेक्षा जास्त मिळणारही नाही आहे. धाव फळकता 16, म्हणजे आता चेंडू शिल्लक येते 13, 13मध्ये करायचं 36 धावा. आणि बघा एकंदरीत मी याआधीच सांगितलं की हा रन चेस कंप्लीट होण्याच्या शक्यता तेव्हा वाढतील जेव्हा दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होईल. कारण आता परिस्थिती अशी आहे की एकट्या आकाशच्या चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती हा रन चेस कंप्लीट करणं थोडं अवघड वाटतं. 13मध्ये 36. नेक्स्ट बॉल उडवलाय डाऊन द ग्राउंड. व्हाट अ शॉट, मॅग्निफिसंट हिट बाय आकाश पाटील. बॉलला थेट पाठवलं लॉंग ऑन फार, षटकार. काय फटका होता, रात्रीचा अंधारामध्ये हा चेंडू हरवला असंच मी म्हणेन. खेळ समाप्त 3 ओव्हरचा करे धाव फलक जाऊन पोहोचलाय 22. आणि वेळ जी खर्च झालेली आहे त्याची मी माहिती पोहोचवेन. वेळ या 4थ्या षटकासाठीची बाकी आहे. चला फिल्डिंग टीम 3 मिनिटं बाकी आहेत या ओव्हरसाठी, आताच क्लिअर करतोय. 3 मिनिटं बाकी आहेत आणि खेळ बाकी आहे. येत्या 12 चेंडूंचा आणि 12 चेंडूंमध्ये रन्स करायचे आहेत 30 धावांची आवश्यकता. 12 चेंडू शिल्लक आणि या 4th ओव्हरसाठी फक्त 3 मिनिटं आहेत. 3 ची 4 मिनिटं जरी झाली टीम नरेश शेठ ऑलराऊंडर्स, तरी सुद्धा लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर ठेवावा लागेल. सो क्विकली सुरुवात करा या 4थ्या षटकाला. 12मध्ये करायचं 30 धावा. मी म्हटलं की आकाशची बॅट चालली तर मॅचमध्ये मजा येईल आणि आकाश ते कार्य या मॅचमध्ये करतोय. ॲज अ आयकॉन तो या टीममध्ये खेळतोय आणि आयकॉन किती इम्पॅक्ट टाकू शकतो मॅचमध्ये ते त्याने दाखवलं या मॅचमध्ये. 12-30 समीकरण. 4th ओव्हर बॉलर प्रतीक मिटकर वरती विश्वास दाखवला गेला. प्रतीक मिटकर तेही या टीमचे आयकॉन आहेत. चला 12 चेंडू शिल्लक, 12मध्ये करायचं 30 धावा. प्रतीक बॉलिंग मार्क वरती. 4th ओव्हर अगलाच बॉल हाफ ट्रॅकर पुल केला. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. पुलचा फटका इथे आला. चौकार येतोय. चेंडू शिल्लक येते 11 आणि 11मध्ये आता करायचं 26 धावा. असं वाटतंय की पहिल्याच रात्रीमध्ये दुसरा सामना क्लोज एन्काउंटर इथे आपल्याला पाहायला मिळू शकतोय. कारण ज्याप्रमाणे आकाश खेळतोय, ज्याप्रमाणे आता आतिशने ही मोठे फटके खेळण्यास आता सुरुवात केली. बघा तुम्हाला टीम मीटिंग घ्यायची आहे, तुम्ही बिंदास घ्या, पण 4 मिनिटं जर या ओव्हरसाठी गेली तर लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा फिल्डर ठेवावा लागेल. त्या गोष्टीची काळजी तुम्ही घ्या. 11 चेंडू शिल्लक आणि 11मध्ये करायचं 26 धावा. 11-26 समीकरण. बट आकाश पाटीलच्या बॅटिंगने आणि आता आतिशच्या साथने हा सामना अजूनही जिवंत आहे टीम लहू टावरे फाउंडेशनसाठी. आणि अतिरिक्त गतीने हा चेंडू टाकला होता. आता बॅटचा संपर्क होता की बॉडीवरती आदळला तेच पाहायचं बाकी आहे. बट हा चेंडू दरम्यान अंपायर्स कन्फर्म करतील की हा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेला की नाही. गेला, घोषित क्षेत्रामध्ये गेला म्हणजे सिंगल मिळेल आणि धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 27 म्हणजे आता चेंडू शिल्लक येते 10 आणि 10मध्ये करायचं 25 धावा. 10-25 समीकरण. अजूनही मी म्हणेन की बघा आकाश जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत मॅच बॅलन्स आहे. पण आकाशची विकेट जरी ते आली तर हा सामना नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमच्या खिशामध्ये अजूनही जाऊ शकतो. म्हणजे सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमसाठी विजयाच्या मध्यस्थी जर कोणी उभा आहे तर तो आकाश आहे. आणि हा बॉल कुठे टाकायचा होता आणि नो बॉलही आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिटही असेल, भीमर नो बॉल. एखादा व्हॉलीबॉल प्लेअर दुसऱ्या प्लेअरला बॉल पास करतो ना त्याप्रमाणे हा बॉल टाकला होता.
आता फ्रीट असेल आणि 10 मध्ये करायचं 24 धावा, 10-24 समीकरण. बघा लीग क्रिकेटमध्ये मी पहिल्या सामन्याचं महत्त्व नेहमी सांगत असतो की पहिला सामना जिंकणं का महत्त्वाचं असतं. तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमचा टीम कॉम्बिनेशन सेट होतो. सो दॅट्स वाय मॅच जिंकणं फार महत्त्वाचं होतं. फ्रीडचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाही आहेत. येतोय डॉट. आता चेंडू शिल्लक येते 9 मध्ये करायचं 24 धावा. पण एक्झॅक्टली विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट होती की बैठक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, बट लाईन पिक नाही केली, लेंथ रीड नाही केली असंच वाटलं. कारण ज्याप्रमाणे अगोदरच पोझिशनमध्ये आले होते. आणि असंही नाही आहे की बघा 360 ग्राउंड नाही आहे. जर आपण फाईन लेग शॉर्ट थर्ड माणसाचा जर आपण विचार केला तर घोषित क्षेत्र आहे, तिथे तुम्हाला एकच धाव मिळणार आहे. आणि चेंडू आता शिल्लक येते ते 9 मध्ये करायचे 24 धावा. पण मॅच फार चांगली आता पाहायला मिळाली, कारण एकंदरीत एक स्लो स्टार्ट नंतर कमबॅक पलटवार लघु टावरे फाउंडेशन या टीमचाही आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल 9-24 समीकरण. बॉल हवेमध्ये मॅचची गोल्डन विकेट मिळू शकते. फिल्डर आलेत आणि कॅचही पकडतील. आणि कॅच नव्हे तर मॅच पकडली असंच वाटतंय, कारण आकाश पाटीलची इम्पॉर्टंट विकेट, बहुमूल्य विकेट इथे काढली. प्रतीक मिटकरने फार मोठा झटका टीम लघु टावरे फाउंडेशनला. न्यू बॅटर आता मैदानात हातामध्ये येतात. धीरज चौधरी येतात. भावेश हिताडकरने ती कॅच पकडली, त्याचंही कौतुक करेन. पण सध्या सगळीला परिस्थिती आता बिकट झाली आणि या बिकट परिस्थितीमध्ये तिखट खेळ कोण दाखवेल. टीम लघु टावरे फाउंडेशन या टीमच्या माध्यमातून. कारण आता समीकरण चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये करायचं 24 धावा. 8-24 समीकरण उरलं. नेक्स्ट बॉल फुल लेंथ उडवलाय, स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवलाय या प्लॉटचा बाहेर. जबरदस्त फटका धीरजी. ऑल आउट, सिक्सर. कुठे जाऊ नका, पिक्चर अभी बाकी आहे. धीरज मैदानाचा आतमध्ये आला. लाजवाब फटका धीरज. आणि या फटक्याने हे आश्वासन दिलं त्याने लघु टावरे फाउंडेशन टीमचा प्रत्येकी खेळाडूला की मी आखे अजूनही मॅच आहे. 7-18. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकलाय, सॉफ्ट हँड ड्राईव्ह, पूर्णपणे कॉन्फिडंट दिसतो. ज्याप्रमाणे फटका हा की खेळला धीरजने, सिंगल मिळेल, बट सामना अजूनही जिवंत आहे. कारण धीरज ज्याप्रमाणे खेळतोय, 6 चेंडू शिल्लक आणि करायचा 17 धावा. 6-17चं समीकरण, जी वेळ खर्च झालेली आहे त्याची माहिती मी पोहोचवतोय. बघा अतिरिक्त वेळ खर्च झालेली आहे. सो दॅट्स वाय एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. टीम नरेश शेट ऑलराऊंडर्स. आणि क्विकली फिल्डिंग सेट करा आणि अंतिम षटकाला सुरुवात करा आणि एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवा. चला फिल्डिंग सेट करा. 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये करायचं 17 धावा. बहुतांश वेळा आपण पाहिलं की जेव्हा अतिरिक्त फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागतो तेव्हा कधी ना कधी त्याचा त्रासही फिल्डिंग टीमला होतो. आणि तो आता होईल की काय असंही वाटतंय, कारण आता 5 फिल्डर इनफिल्डमध्ये असतील. चला सुरुवात करा अंतिम षटकाला. 6 चेंडू शिल्लक, 6 मध्ये करायचं 17 धावा. बघा आपली स्पर्धा नियम सर्वांसाठी समान आहेत आणि त्या नियमांचं पालन करणं हे तुमचंही कर्तव्य आहे. सो त्याकडे थोडं लक्ष असू द्या. 6-17चं समीकरण या मॅचमध्ये बाकी आहे. VPL वर्ल्ड प्रीमियर लीग 2025 सीझन 3 पहिली रात्र. आणि पहिल्या रात्रीमध्ये ही दुसरी लढत नरेश शेट ऑलराऊंडर्स आणि त्यांचा अगेन्स्ट लघु टावरे फाउंडेशन ही बॅटल. अंतिम षटकापर्यंत हा सामना येऊन पोहोचला, बट बाजी कोण मारेल हाच प्रश्न. चला फिल्डिंग टीम अजूनही एक्स्ट्रा वेळ तुम्ही घेत आहेत. बघा 5 फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवायचे आताच सांगतोय. फिल्डिंग टीम
प्लीज वेळ कमी घ्या, कारण मी सांगितलं की बघा आता घड्याळामध्ये ऑलमोस्ट 11:12 झाले, 11 वाजून 12 मिनिटं झाले, दोनच सामना, दुसरा सामना अजूनही सुरू आहे, अजूनही भरपूर सारे सामने बाकी आहेत. सो प्लीज थोडी घाई करा. अजूनही यात नंतर 4 मॅचेस बाकी आहेत आणि त्या कोणत्या परिस्थितीमध्ये होणारच आहेत. अंतिम षटक, पगलाच बॉल, सिंगल कंप्लीट झाली, दुसऱ्या धाब्यासाठी परतणार का, नाही, मिळेल सिंगल. म्हणजे आता 5 चेंडू शिल्लक, 5 मध्ये करायचा 16 धावा. एकंदरीत बघा, जर बॅटिंग टीमचा पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर 2 मोठे फटके हवेत त्यांना, आणि फिल्डिंग टीमचा पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर इथं 5 चेंडूंपैकी 3 चेंडू असे टाकायचे आहेत की ज्याच्यावरती बाउंड्री नाही येणार, आणि त्या गोष्टीची काळजी आता या अंतिम षटकामध्ये धनेश पाटीलला घ्यायचं की युवा बॉलर या अंतिम षटकामध्ये बॉलिंग करतोय. कारण आवर्जून सांगावंसं वाटतं की VPL हा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे युवा खेळाडूंसाठी, कारण फार मोठी एक्सपेन्सिव्ह लीगही आहे आणि या लीगला प्रेक्षकही आवर्जून पाहतात आणि त्यामध्ये आपला टॅलेंट दाखवण्याची फार मोठी संधी आहे युवा खेळाडूंकडे. फुल लेंथ सन्मान दिला, फ्लिक्सचा फटका, आणि कौतुक करेन आतिश चौधरी यांचं की त्यांनी ते स्ट्राईक दिली धीरजकडे, कारण त्यांनाही ही गोष्ट ठाऊक आहे की या परिस्थितीमध्ये जर आपल्याला कोणी मॅच जिंकून देऊ शकतो तर तो धीरज आहे. दॅट्स वाय स्ट्राईक रोटेट केली. आता चेंडू शिल्लक येते 4 आणि 4 मध्ये करायचं रन्स 15. 4-15चं समीकरण बाकी आहे या सामन्यामध्ये. आज हिरो बनण्याची नामी संधी पगल्याच रात्रीमध्ये धीरजकडे आता चालून आलेली आहे, पण त्या संधीला ते कितपत स्वीकारतील हेही महत्त्वाचं राहिलं. 4-15चं समीकरण, मोठा फटका हवाय टीम लहुटावरे फाउंडेशनला. हाफ ट्रॅकर पूल खेळला, बट मिस टायमिंग, फुल राखे डीप मध्ये कॅच पकडतील आणि कॅच पकडून हे सुनिश्चित करतील की नरेश शेट ऑलराऊंडर्स टीम या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. धक्का लागलाय. असं वाटतंय की हे समीकरण फारच जास्त अवघड झालं. बघा, धीरजचा बॅटमधनं जेव्हा मोठा फटका आला तेव्हा मी सांगितलंही की असं वाटतंय की लढत चांगली आणखीन होऊ शकते, पण आता धीरजही बाद झाला आणि आता असं वाटतं की पुढचा प्रवास लहुटावरे फाउंडेशन टीमसाठी आता फार खडतर आहे, अवघड आहे. 3-15चं समीकरण, न्यू मॅन इन ॲट नंबर 7 दीपेश भामरे मैदानाच्या आतमध्ये. पगलाच बॉल फेस करत असताना दीपेशने पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. कहाणी में ट्विस्ट, षटकार आणि 2 मध्ये करायचं 9. आता 2 मध्ये करायचं 9 धावा. एकंदरीत नरेश शेट ऑलराऊंडर्स टीमही म्हणत असेल की सुटकेचा श्वास घेतला की नाही इथे मोठा फटका आला, चला टीम मीटिंग घेऊ नका. चेंडू शिल्लक आता येते 2 आणि 2 मध्ये करायचं आता 9 धावा. 2-9चं समीकरण. इथे क्लायमॅक्स सीन मध्ये आता हिरो बनण्याची संधी आहे बॅटर दीपेश भामरेकडे, आणि येत्या क्षणी हा मोठा फटका तसा बॅटमधनं इथे आला. आणखीन एक रफ अँड टफ मॅच आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळत आहे आणि सामना तितका चांगला होतोय ना, असं वाटलं की इझिली डिफेंड होतील, पण षटकार आला. 2 मध्ये 9, पण घेतला यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट, आणि या विकेटने आता हे ऑलमोस्ट डिसाईड केलं की या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने आपल्याला जाताना दिसेल नरेश शेट ऑलराऊंडर्स, बिकॉज 1 चेंडू शिल्लक आणि आता करायचा 9 धावा. एक चेंडू शिल्लक करायचा 9 धावा.
एक चेंडू शिल्लक आहे, 9 धावा करायचा आहेत आणि आता फक्त औपचारिकता बाकी आहेत असंच वाटतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जिग्नेश इताडकर आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचा बॉल प्लेन मिस आणि दिशा खराब आहे. अतिरिक्त रन मिळेल. एक चेंडू शिल्लक करायचं 8 धावा. एक चेंडू शिल्लक आहे आणि 8 धावेंची आवश्यकता दरम्यान इथे आहे. आणि अतिशय चांगला खेळ आपल्याला नरेश शेठ ऑलराऊंडर्स या टीमचा या मॅचमध्ये पाहायला मिळाला. आकाश पाटीलने प्रयत्न चांगले केले, धीरजही चांगला खेळला, बट ॲट दी एंड विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपल्याला नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीम इथे पाहायला मिळत आहे. यष्टांचा वेध घेतला, सामना समाप्त आणि अवघ्या 7 धावेंनी ही बाजी इथे मारली टीम नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ओनर प्रशांत दादा भोईर. प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि या सामन्याचा सामनावीर ठरला. बॅटिंग करत असताना 32 इंडिव्हिज्युअली नॉट आउट बनवला तोच भावेश इताडकर ठरलाय या सामन्याचा सामनावीर.